बाळांनो, प्रश्नाचा अर्थ काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं, ऐकायचं. डिटरमाइन ठरवायचं आहे वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट इच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. बघा 2-3 वेळा गणित झालेलं आहे आपल्याला. या पद्धतीचे गणित 2 वेळा मागे झालेले आहेत. आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय आणि या दोघांपैकी कोणतं रूट आहे आणि कोणतं रूट नाही ते ओळखायचं आहे. रूट 2च असतात बाळांनो. जर परीक्षेला गणित दिलं तर 2 रूट येईपर्यंत गणित सोडवायचं. आलं लक्षात? जर काही वेळेला रूट देणार पण नाही तुम्हाला. पहिल्यांदा द गिवन इक्वेशन इज हे इक्वेशन लिहून घेतलं, त्यामध्ये ह्या दोन्ही किमती ठेवायच्या. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू x चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग प्लस 4x x म्हणजेच 1 मायनस 5 1 चा वर्ग 1 प्लस 4 1 के 4 मायनस 5 4 आणि 1 5 minus 5 is equal to 0. Therefore, x is equal to 1 is a root of the equation x square plus 4x minus 5 is equal to 0. ह्या इक्वेशनचं, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं x बरोबर 1 हे रूट आहे. इज इक्वल टू 0 दिला आपल्याला. यात किंमत भरली, उत्तर किती आलं? 0. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. देअरफॉर x इज इक्वल टू 1 इज द रूट. झालेल्या गणितात आपण सोल्युशन म्हणत होतो. रूट आणि सोल्युशनचा अर्थ एकच. रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या इक्वेशनचं रूट आहे. आता आपल्याला x इज इक्वल टू 1 घेतला, तर -1 किंमत भरूया आपण. इक्वेशन x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू x चा वर्ग म्हणजे -1 प्लस 4x मायनस 1 मायनस 5. -1 चा गुणाकार -1 इंटू -1 प्लस 1. मायनस प्लस चा गुणाकार -4 मायनस 5 1. वजा वजांची बेरीज करणे, वजा चिन्ह देणे आणि वजा अधिक असल्यास मोठ्या संख्येत लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. LHS इज इक्वल टू नॉट RHS. म्हणजे आपल्याला इथं 0 आला पाहिजे. 0 आला का? नाही, म्हणजेच दोन्ही साइड इक्वल नाहीत. LHS इज इक्वल टू नॉट RHS. देअरफॉर -8 आलं. LHS is equal to not RHS. Therefore, x is equal to -1 is not the root of the given quadratic equation. -1 हे रूट नाही. आता इक्वेशन दिलंय, त्यात m बरोबर 2 किंमत भरायची आहे. कॅल्क्युलेशन लक्ष ठेवायचं व्यवस्थित. आता यापैकी कोणते रूट आहेत आणि कोणते रूट नाहीत बघूया. 2m² मायनस 5m इज इक्वल टू पुट m इज इक्वल टू 2 इन इक्वेशन.
2 इन ब्रॅकेट m चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग मायनस 5 इन ब्रॅकेट 2 m ची किंमत 2 दिलेली आहे 2 कंसात 2 चा वर्ग किती येणार 4 5 दुनी 10 4 दुनी 8 वजा 10 इज इक्वल टू -2 इथं अधिक आहे अधिक वजा किंवा वजा अधिक असल्यास मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजेच आपल्याला LHS इज इक्वल टू नॉट RHS therefore m is equal to 2 is not the root of the given equation -2 आलेला आहे m is equal to 2 is not the root of the given quadratic equation त्याचं रूट नाही आता दुसरा भाग काय दिलाय बघा आता m इज इक्वल टू कोणता टर्म भरला पाहिजे रूट आपल्याला 2 भरलं पाहिजे किंमत आहे ते रूट नव्हे m स्क्वेअर 5/2 minus 5 in bracket 5/2 2 in bracket 5 चा वर्ग 25/4 5 5 25/2 याला छेद किती असणार 1 तिरका भाग गेला घालवा बे दुनी बे 1 बे बे दुनी 4 म्हणजे 25/2 25/2 हे प्लस आहे आणि हे मायनस आहे मायनसला प्लस गेलं 0 therefore m is equal to 5/2 is the root of the given quadratic equation 2m square minus 5m is equal to 0 या इक्वेशनचं ते रूट आहे अगदी कॅल्क्युलेशन व्यवस्थित बघा बाळांनो इज इक्वल टू 0 therefore LHS इज इक्वल टू RHS उत्तर जर 0 आलं तर रूट आहे therefore m is equal to 5/2 is the root of the given quadratic equation जर समजा ते इक्वेशन सोडवलं तर हे तिथं रूट मिळणार आहे त्याचं एक उत्तर आहे